हाय हॅलो नमस्कार, मी रुंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इकडे बघू शकता, आम्ही रात्री खूप वेळानं आलो. तर सकाळ सकाळ मामाने आणलेले केळीचे खांब आणि इकडे जेवणाची वगैरे तयारी चालू आहे. आणि छान असं मस्त बघा, इकडं अजून वराळ काय आलं नव्हतं. तर सकाळ सकाळची आपली सगळ्यांची घाई गडबड चालून फायनली सगळं आवरल्यानंतर वराळ वगैरे आलं आणि फायनली तयार झालं बघा. तर म्हणजे कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ती म्हणजे दिदा होती आमची, माझ्या चुलतीची लहान चुलतीची मुलगी. आणि त्या नणंद पण होतात. नाती भरपूर आहेत, आमचे नाती गोतीले आहेत. आणि इकडे युनूचं पोरगण माझा गोल्या गोल्या त्याला वाजवायला शिकत होता, तो वाजवत होता. त्याची मम्मी बघितली तो लागला रडायला. मग त्याच्या मावशीने घेतलं त्याला आणि म्हणजे छान असं मस्त झालं बरं का. लग्न पण छान झालं. आणि इकडे जळाच्या सवासण्या आमच्यात खूप अशा रीती आहेत बरं का. आमच्या ह्याच्यातच मी बाकी इथं मावशींना पण विचारलं, पण त्या म्हणल्या आमच्यात अशा रीती नाही आहेत, असते ते काय कायच्यात. तर आमच्या इकडे झळ वगैरे काढला जातो, त्यांना सवासण्या सकाळपासून उपवास होते. तर आता 2:30 वाजत आलेल्या आणि खूप वेळ झालता. आणि सकाळपासून उपवास सर्वांचे, सगळ्या जणी 14 का 15 का 16 जणी होतो आम्ही. 16 जणी असेल बहुतेक. तांबी वगैरे घागरी देऊन पाणी भरून आणायचं, त्या पाण्याने भात शिजवायचा, मग जेवायचं, त्या सुवासिनींना वाढायचं. तर मळवट वगैरे काकी भरत होती. भरपूर काही अशा रीती आहेत. म्हणजे असं दातवान वगैरे असते बघा, ते देतात, पानांचे विडी देतात, पानं खायला देतात. आणि इकडं सगळ्या जणी बसलोय आम्ही. परत नंतरनं जेवताना गण वगैरे सगळेच आहेत. आणि इकडं अजून तासभर ह्यातच गेलं. आणि इकडं नवरा नवरीला आंघोळ घातली, तांदळाची आंघोळ घातली. मग नंतरनं काका आणि ही प्रिया आणि तिचा नवरा म्हणजे माझा दीर आणि जाव, ते सगळे परण्याला वगैरे जाऊन आले तिकडं. त्यांची गाठ सोडायची होती, त्याच्यासाठी नाव घ्या म्हणत होते, पण कोणीच नाव घेतलं नाही. तशाच गाठी सोडल्या त्यांच्या. आणि इकडं अजून पण बसलोच होतो आम्ही, कारण तिकडं अजून जायचं होतं. तिकडं हे बघा, भात पिवळा भात सगळ्यांच्या वरणी टाकायचं होता नंतर ना. हे खूप असं स्ट्रिक असतं. लहान मुलं वगैरे गरोदर बाया म्हणजे जळांच्या सवासणींच्या आडव्यात जात नाहीत. तर आणि त्यांनी पान पण खायला दिलं. आणि छान असं मस्त जीभ लाल झाली बरं का. खूप दिवसातनं खाल्लं. बाबा खातात दररोज, पण त्यांच्यावर नाही खायचं होतं, कारण कधीतरी भेटल्यानंतर. तर इकडे घागरे वगैरे घेऊन चालले बघा, अशा मोकळ्या घेऊन जायच्या. तिथं हातरलं, इकडं पूजा वगैरे करतायत सगळेजण. पुन्हा आणि इथं मळवट भरला. आज पूर्ण कपाळ मळवटनंच भरलं. आणि इकडं पूजा वगैरे करून चालू आहे. तिकडं हिरीला जात होते आधी, खूप म्हणजे 20-30 वर्षामागं. किती पण लांब विहीर असू द्या, विहिरीला जायचे, पण आता इथंच करतात. आता सगळं कलियुग आलं ना, म्हणून. तर इकडे तांदूळ वगैरे पडलं, म्हणजे अशा दिंड्या बांधतात. कर्नाटकमध्ये होतं, पण इकडं पण बहुतेक काही मला माहिती नव्हतं, कारण हे फर्स्ट टाईमच आमच्या भावाच्या पण लग्नात, येऊनच पण लग्न केलं त्याच्या पण नाही, पण त्यांच्या लग्नात दिंड्या बांधतात. आता चालू झाली ती पण प्रथा इकडं पण. जास्त करून कर्नाटकात जास्त आहे. तर इकडं बघा, ती पाण्याने भात वगैरे शिजवलेला प्रत्येकाला गणांना आणि सवासण्यांना चमचा चमचा वाढला. नंतरनं नवरा नवरी ही परडी म्हणजे मागतात, सूप घेऊन परडी मागतात. ते सगळं घेऊन जायचं, देवासमोर ठेवायचं, तिथं देवाचं दर्शन घ्यायचं. तांदूळ वगैरे पडले, मन खणाची वारे असं म्हणून ते मागतात दोघंजण नवरा बायको. तर सगळं झालं, फायनली सगळं झालं. आणि सगळं आवरल्यानंतर सवासण्या वगैरे जेवल्या. आणि असं काय ते छान असा मस्त व्ह्यू होता लग्नाचा. भरपूर गर्दी होती. आणि इकडं फोटो काढायचे होते, फोटो काढलं, सगळं झालं, आवरलं. संध्याकाळी 4:30ला तिथून निघालो. आणि जतमध्ये आलो तर इकडं मामा घेत आहेत भेळ. गेलं की नाही काहीतरी आपलं खायचं, म्हणजे खूप वेळ होणार आहे आता, तरी 8-8:30 वाजतील. तर जाऊन स्वयंपाक करायचा होत नाही म्हणून येता वडापाव पण आणला, भेळ आणली, पण ते काय भेळ खायची झाली नाही, सोडली पण खायची झाली नाही, कारण येताना जेवण करून आलं तर त्यामुळे. वडापाव पण आणले, तर एक एक वडापाव खाल्ला. तर सकाळ खातील पोरं. तर चला, व्हिडिओ कसा वाटला लग्नाचा, हा पूर्ण ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर चला बाय, जय बाळू मामा.